प्रकल्प 1. आज आपण फोटोशॉपचा उपयोग करून मानवी चेहऱ्याच्या एका बाजूस प्राण्याचा चेहरा लावून पाहूया. याकरता प्रथम एखादी क्लोजिंग फेसची इमेज निवडा. आता अजून एक प्राण्याची इमेज निवडा. प्राण्याची इमेज असणारी लेयर सिलेक्ट करून त्याची ओपॅसिटी कमी करा, जेणेकरून मागील इमेज स्पष्ट दिसायला हवी. कंट्रोल टी किंवा एडिट मेनूमधील ट्रान्सफॉर्म ही कमांड निवडा आणि इमेजला रिसाइज करून त्याला मागील इमेजच्या चेहऱ्याप्रमाणे ॲडजस्ट करून घ्या. टूल बॉक्समधील पेन टूल निवडा आणि मानवी चेहऱ्याच्या अर्ध्या भागाचे सिलेक्शन करणं सुरू ठेवा. सिलेक्शन करतेवेळी पुढील नोड्स एकमेकांना जोडताना किंवा सिलेक्शन करतेवेळी एखादा नोड्स मध्येच तोडण्याकरता ऑल्ट या कीचा प्रत्येक वेळी उपयोग करा. कंट्रोल या कीने तयार केलेले 5 हे नोड्सला मागे पुढे हलवून शेप्सप्रमाणे सिलेक्ट करता येतात. सिलेक्शन पूर्ण केल्यानंतर इमेजवर राईट क्लिक करून मेक सिलेक्शन ही कमांड निवडा. फेदर रेडियस या पर्यायात पिक्सेलची संख्या लिहा. अनावश्यक प्राण्याच्या इमेजचा भाग काढण्याकरता इन्व्हर्स कमांडचा उपयोग करा. हे करत असताना संपूर्ण बाहेरील भागही सिलेक्ट होतो. त्याला डिलीट कीने नष्ट करा. आपण आधी केलेल्या चेहऱ्याचं सिलेक्शन तसंच राहिलं. संपूर्ण बाहेरील भाग आधीच सिलेक्ट झाला असल्यास इन्व्हर्सची गरज नसते. प्राण्याची इमेज असणारी लेयर सिलेक्ट करून त्याची ओपॅसिटी आपल्या आवश्यकतेनुसार ठेवा.